नमस्कार, आपण बघत आहात खबरबात न्यूज. आपण आहोत श्री शिवाजी विद्यालय येथे. संविधान सप्ताह सुरू आहे आणि आपण या शाळेचे मुख्याध्यापक आहेत अनंतकुमार चेके सर यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत की आपण जे संविधान सप्ताहामध्ये कार्यक्रम राबवत आहात त्या संदर्भात कोणते कोणते कार्यक्रम राबवले आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला. भारतीय संविधान आणि संविधान सप्ताह म्हणजे शासनाच्या निर्देशानुसार संविधान सप्ताहाची अंमलबजावणी आम्ही करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने ज्यामुळे आपल्याला अधिकार मिळाले, हक्क मिळाले, काही संवेदनशील बाबी हाताळण्याची संधी मिळाली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिलं आणि हा संविधान जागर एक सप्ताह साजरा व्हावा या उद्देशाने आम्ही संविधान माझे संविधान हा एक उपक्रम राबवला. यामध्ये आमच्या वर्ग 9E चे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या वर्ग शिक्षिका कुमारी दीपाली पाटील मॅडम ह्या त्यामध्ये अग्रक्रमाने सहभागी होत्या. आणि याचबरोबर आम्ही आणखी एक उपक्रम राबवला की संविधान सापशिडी, म्हणजे संविधानामधील जे शब्द प्रयोग आहेत, जे शब्द आहेत ते एक एक शब्द हा मुलांना कळला पाहिजेत. त्यामध्ये आम्ही सुरुवात झालेली आहे, आम्ही भारताचे नागरिक. मग हा एक एक शब्द मुलांना तो समजून सांगितला. त्या संदर्भात मुलांकडून अनेक प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्याचबरोबर संविधानाबद्दल जे अनेक बाबी असतील त्या सगळ्या बाबी आम्ही त्यामध्ये समाविष्ट केल्या. यामध्ये बाहेरील गेस्ट आम्ही बोलवले आणि त्यांच्या माध्यमातून हा संविधान जागर साजरा केला. पुढे आम्हाला माझे संविधान या संदर्भामध्ये म्हणजे सेल्फी विथ संविधान, म्हणजे मुलांना बऱ्याच मुलांनी संविधान ऐकलंय, संविधानाची जाणीव आहे, संविधानामधील हक्क आणि जबाबदारी याची पण जाणीव आहे, परंतु प्रत्यक्ष संविधान कसं असतं हे त्यांना माहिती नाही, त्यांनी संविधानच पाहिलं नाही. मग हे संविधान मुलांना पाहण्याची संधी आम्ही आठवड्याभरामध्ये उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे सेल्फी विथ संविधान हा एक आमचा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये मुलांना संविधान प्रत्यक्ष पाहता आलं पाहिजे, त्यातील काही गोष्टी आपल्याला जे अधिकार मिळाले त्या अधिकाराची त्यांना जाणीव झाली पाहिजे, हा आमचा खरा मानस आहे. आणि अलीकडे मूल्य संवर्धन, त्याचबरोबर मुलांना मूल्य संवर्धनाची सवय लागावी. म्हणजे अलीकडे मूल्य संवर्धनाच्या बाबतीत विविध प्रशिक्षण चालू आहेत, पण फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, याची अंमलबजावणी एक तळागाळातील घटका सोबत जाऊन, त्याचबरोबर शासनाच्या काही नियमांचा आधार घेऊन, मग त्यातला एक आधार आहे आपलं संविधान. या संविधानाचा आधार घेऊन या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही मुलांपर्यंत, मुलांच्या पालकांपर्यंत, समाजात पोहोचण्याच्या या माध्यमातून शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय हे सतत प्रयत्न करत आहे. सर, याच्यामध्ये संविधान सप्ताह जो आपण राबवत आहात तर विद्यार्थी म्हणजे प्रतिसाद कसा देत आहे आणि त्यांना त्याचं महत्व कुठपर्यंत कळत आहे. तर एक सांगायला मला आनंद वाटेल की बऱ्याच गोष्टी मुलांना माहित नाहीत. बरोबर. म्हणजे मुलांना आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, बऱ्याच काही गोष्टी माहित आहेत. मुलांना बाकी मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. मोबाईल मधील AI पर्यंत जाणीव झाली आहे, परंतु आपलं मूल अधिकार आपल्याला ज्यामुळे मिळाले हे असे मूल अधिकाराची त्यांना जाणीव नाही. आणि ते जाणीव करून दिल्यानंतर खरंच त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. त्यांना वाटलं हे आपल्याला कोणी दिलेलं आहे. म्हणजे यामधून सगळं बहुजन समाजाला मिळालेले अधिकार, कर्तव्य या सगळ्यांची जाणीव त्यांना झाली आणि मुलांच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न त्यामधून होते. आणि त्यांना खरंच आपण एक देशाचे नागरिक असताना आपले कर्तव्य काय, हक्क काय ही जाणीव जर लहानपणापासून झाली तर ते मुलं निश्चितच एक चांगला देश घडवण्यासाठी, एक चांगला उत्तम नागरिक म्हणून जगण्यासाठी, एक संस्कार समाजामध्ये पेरण्यासाठी एक अग्रदूत म्हणून काम करतील यात शंका नाही. हे आपल्यासोबत होते श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य चेके सर. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थांबतो. धन्यवाद.